वाकलेल्या जफरखानाच्या हातातील राजांच्या अर्जाच्या वळीकडे बघत औरंगजेब शांतपणे म्हणाला, जाफर, देखो, सिवा कितना इनायती है. शाही सूरत के 3 कोट रुपया हजम करके हमें 2 कोट बख्श दे रहा है. आणि तो काहीतरी पुटपुटत तख्तावरून उठला. दरबार बरखास्त झाला. संभाजीराजांच्यासह रामसिंग दरबाराबाहेर पडला. सगळे दरबारीये बाहेर पडले. मोकळ्या दिवाणी खासमध्ये फक्त कनोजी धुपाची वळी तेवढी फिरत राहिली. रामसिंग संभाजीराजांना घेऊन राजांच्या तळावर आला. आपल्या डेऱ्यात राजे रामसिंगाची वाट बघत होते. डेऱ्यात त्र्यंबकपंत, रघुनाथपंत, निराजी ही मंडळी होती. रामसिंग आणि संभाजीराजे डेऱ्यात प्रवेशले. क्या हुआ रामसिंग, हमारी अर्जी का? राजांनी रामसिंगाला विचारले. कुछ राय नहीं दी अलीजा ने. आपके अर्जी पर राजा साहब, हजरत सोचकर जरूर कुछ करेंगे. आप फिकर मत करना. रामसिंग किती केले तरी राजपूत होता. थोडा वेळ थांबून रामसिंग आपल्या माणसांसह आपल्या हवेलीकडे निघून गेला. पाठीवर हात बांधून राजे डेऱ्यातच नजर पायगतीला टाकून विचारांबरोबर फेऱ्या घेऊ लागले. संभाजीराजे मंचकावर बसून राजांची घालमेल बघताना अस्वस्थ झाले होते. रघुनाथपंत, बादशाह कोण चालीचा फैसला करल आमच्या अर्जाचा? राजांनी मध्येच थांबून कोरड्यांना विचारले. बाळराजांना ठेवून जाण्याचे कलम अर्जात घातले आहे. तेवढ्याचाच काही नतिजा निघेल असे वाटते. स्वामी, कानातीजवळ उभे असलेले रघुनाथपंत म्हणाले. राजांनी ते ऐकताच संभाजीराजांच्याकडे बघितले. त्यांना माँसाहेबांचे शब्द आठवले. प्रसंग पडला तर समयी राजासाठी जुनी पिढी खर्ची द्यायची असते. राजाची स्वप्ने बघायची असतात ती नव्या पिढीत. संभाजीराजांच्या रोखाने राजे वळले. त्यांची समजूत पाडण्याच्या इराद्याने. एकाएकी वळीवाच्या ढगांची आकाशाच्या नगाऱ्यावर टिपरी घुमते तशी क्षणाक्षणाला चढत्या आवाजाने जवळ येणाऱ्या असंख्य घोडटापांची टिपरी अचानक सर्वांच्या कानावर आली. राजे चमकले. संभाजीराजे ताडकन मंचकावरून उठले. दोघांच्याही टोपातील मोतीलकी थरथरल्या. डेऱ्याबाहेर असलेल्या रामसिंगाचा पहारेकरी नंग्या हत्यारानिशी घाबराघुबरा होत आत आला. त्याच्या पाठोपाठ बाहेर गेलेले भेदरलेले रघुनाथपंत, त्र्यंबकपंत, निराजी तिघेही हत्यारे उपसून आत आले. सर्वांचे कुंतवा झालेले थरथरते विचित्र शब्द राजांच्या आणि संभाजीराजांच्या कानावर एकदम आदळले. घात झाला धनी, हबशी हत्यार चलाने आ रहे हे, भागो, पळा, भागो. बाणासारख्या घुसणाऱ्या त्या शब्दांनी राजे गोंधळले. तबकात ठेवलेली भवानी उचलण्यासाठी त्यांनी पायझेप टाकली, पण संभाजीराजांची आठवण येताच ती पुन्हा मागे घेतली. एकदम संभाजीराजांना ओढून जवळ घेत राजांनी त्यांना आपल्या पोटाशी कवटाळले. एकच क्षण निघून गेला, पण तेवढ्यात अवधीत राजांच्या मनी विचारांची कितीतरी हत्यारे एकमेकावर आदळली. राजगड सोडल्यापासून दाबून ठेवलेले अपमानाचे, चिंतेचे, व्यथेचे कैक बांध फुटले. श्रींचे राज्य कामी आलेले इमानबंद जीव, दह्याच्या कवड्या मासाहेब, मिर्झाराजा, फरमानबाडी, भंडाऱ्याची परडी, उचललेला गुलाल, कैलास, एकला जीव, भुयार, शिवलिंग, पेटता हुडवा, विचित्र विचित्र दृश्ये राजांच्या डोळ्यासमोर त्या क्षणाला दाटवा करून धरून गेली. कैक हापशांचे निर्दय वार आपल्या आणि संभाजीराजांच्या हातावर आता अंगावर पडणार या कल्पनेने राजे अंगभर चरकले. सगळे डाव अपुरे असताना परममुलकी एका गाफील क्षणी एकुलत्या एक पुत्रासह कत्तलीचे केविलवाणे मरण, सर्वस्वाची राख, शतरंजचा हा फसलेला डाव, नामुष्कीची शिकस्त. राजांचे सूर्यपेठ डोळे कडकडीत
काळजीने दाटून आले. संभाजीराजांना पोटाशी एक जीव गच्च कवटाळून धरताना राजांच्या थरथरत्या ओठातून मायेने थबथबून गेलेले घोगरे शब्द उखळले. लेकरा, घात झाला, आम्ही फसलो. तलवारीच्या पात्याला धार बिलगलेली असते तसे संभाजीराजे आपल्या आबासाहेबांना हातांच्या कवळ्याने बिलगले होते. मान उठून राजांच्या चेहऱ्याकडे बघताना त्यांच्या छातीत असंख्य कालव वळवळून उठले. महाराज साहेब म्हणत त्यांनी आपले तोंड राजांच्या जाम्यावर घुसळले. ते फर्जंद आबा थरथरत होते. काळ्याभोर ढगांच्या तांडवात सापडलेल्या रेखांसारखे. क्षणात डेऱ्याभोवती बेफाम दौडत आलेल्या घोड्यांच्या टापांचा गराडात पडला. थांबत्या घोड्यांनी पुढचे खूर नाचवीत खूर उचलताना फोडलेल्या कात्र्या किंकाळ्या घुमल्या. पाठोपाठ डेऱ्याचा झिरझिरीत पडदा एका राकट केसाळ हाताने बेदरकार उडता फेकून दिला. पथरी रंगाचा हनवटीकडे पडलेला जाड ओठांचा आग्र्याचा धिप्पाड हबशी फौजदार सिद्दीक फौलाद खां डेऱ्यात घुसला. आपल्या कमरेच्या रुंद पात्याच्या जमदाडीच्या मुठीवर जाड बोटांची पकड पक्की रुतवीत दरवाजाजवळ तो थांबला. आपले भोकरांसारखे बटबटीत डोळे राजांच्यावर रोखून त्याने हनवटीकडे पडलेला जाड ओठ खोलला. रुंद दात चमकले. मेरे हथियारबंद हशमों का पहरा तुम पर लगा है. किसी को भी मिलना तुम्हें सख्त मना है. ये हुक्म है अलीजा का, खयाल रखना. त्याच्या जाड भुवया क्षणभर आक्रसून फिसकारल्या. खांद्यावरच्या झगझगीत हिरव्या खिल्लतीच्या उजव्या कोपऱ्याने पिसारा फुलवून टाकीत जबाबाची वाट न बघता फौलाद वळला आणि मोहरमचा नाचता ताबूत पुढे जावा तसा झपाट्याने डेऱ्याबाहेर निघूनही गेला. 5,000 धिप्पाड कडव्या हबशांच्या दाट चौक्या डेऱ्याभोवती पडल्या. तोफांची तोंडे डेऱ्यावर रोखून हबशांनी तोफगड्यांची मांडणावळ केली. जसा पन्हाळ्यावर पडला होता तसाच सिद्धीचा वेढा पडला. मावळी सिंह आग्र्याच्या हिरव्या कुरणात अडकला. राजे कैद झाले. औरंगजेबाच्या हातातील जपाची माळ आणि राजांच्या छातीवरची भवानीची माळ आता एकमेकीच्या पाठीवर जागती गस्त घालू लागल्या. राजे कैद झाले तरी संभाजीराजांना मात्र कैद पडली नव्हती. ते रामसिंगाची हवेली, आग्रा शहर, लाल किल्ला यात ये जा करू शकत होते. औरंगजेबाला माहीत नव्हते त्याने ही केवढी गफलत करून ठेवली होती. धाकला असलं तरी साप म्हणू नये आपला हे तत्त्व औरंगजेब विसरला आणि हे तर मावळी बचनाग संधी मिळेल तेव्हा सळसळत फणावर उठविणार. राजे आता वरून अगदी शांत दिसू लागले, पण आत त्यांच्या मनाशी मनाचा तुंबळ संवाद पडला होता. एकच एक ध्यास त्यांच्या सावध मनाने घेतला. संभाजीराजांच्यासह आलेल्या साऱ्या आसामींनीशी या काळवेढातून सलामत सुटका, कोण हुन्नर चालवावा, कैसी चाल खेळावी आणि राजाने मनोमन भवानीचे नाव घेत शतरंजाची पहिली खेळी बाहेर काढले. एका संध्याकाळी खाशा स्वाऱ्यांना दिवट्याची सलामी द्यायला आलेल्या मावळ्यांना बघताच भुवयावर चढवीत राजांनी जरबेने विचारले, कशास आलात? चालते व्हा, आमचे आणि बाळराजांचे होणे असेल ते होईल. राजांनी शेजारी उभ्या असलेल्या संभाजीराजांना जवळ घेतले. मावळे चरकले. तो शोरगुल ऐकून फौलाद खां डेऱ्याजवळ आला. त्याला बघताच एकसारख्या फेऱ्या घेता घेता राजे मावळ्यावर कडाडले. काय सांगतो आम्ही, चालते व्हा, तुमचा विचार कराया आम्हास अवसर नाही, निघा इथून. राजाने आपले मावळे गोंधळलेले बघून त्यांना परवलीची खून देण्यासाठी गळ्यातील माळ उचलून आपल्या कपाळी शिवगंधाला भिडून सोडली. हुशार मावळ्यांनी हा बनाव हेरला. पर आम्ही जावं कुठं? खालच्या मानेने दाऊलजी घाटग्यांनी विचारले. कुठेही जा, देशी जा, निघा. राजे फेऱ्या घेतच राहिले.
क्या हुआ? सिद्दी फौलाद खां ने आत येत राजांना विचारले. चाकरी करते हैं, कैदी की चाकरी. खान, इन लोगों का बोझ हम पर किस लिए? जाने दो इन्हें, मैं अलीजा को अर्जी पेश करता हूँ. दे दो दस्तक इनको. राजांनी फौलाद खां मार्फत औरंगजेबाला आपली शिबंदी परत पाठवण्यासाठी दस्तके देण्याविषयी अर्ज दिला.